बघायला मिळाली कारण विनेश मॅन फ्रॉम पिंपलास आणि संजय आपण यायचंय. संजय यस संजय घ्यायचं आपण. यस ऍक्च्युली तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे, मात्र तुमच्या सहकार्यांची साथ तुम्हाला मिळाली नाही तर कुठेतरी तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र एक चांगली कामगिरी यासाठी सुद्धा मास्टर 40+ ने कुणालाही नाराज ठेवणार नाहीये. आपण पुढे जायचंय. संदीप पाटील दापोडे मी आपल्यास विनंती करणार आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट आपण जे आम्हाला ॲडव्होकेट गिरीश पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. हे विशेष करून गिफ्ट हॅम्पर जे आहे ते लिनन शॉर्ट पीस. यस संजय खूप चांगला खेळ केला पण हार्ड लक. आता मात्र वळूया आपण नेक्स्ट मॅच कडे आणि सज्ज होतील माझे सहकारी समालोचक. एक युवा आणि प्रतिभावान समालोचक असेल ते म्हणजे समीर ठाकरे. थँक्यू सो मच. 2 धावा धावफलकावरती इथे लागलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. याही विली बॅटची टॉप एज चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव इथे जोडली जाते धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने 3 वर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. कौशल 11 रहानाल विरुद्ध पोलीस पाटील 11 झोन आंदुर्गी या 2 संघादरम्यान रंगत असलेला हा सामनाच्या रजनीमधील ही 4थी लढत आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करते बाळा पाटील. स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याच्या बॅटमधून 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु दशरथ पाटील ज्या बॅटिंगसाठी जाणला जातो ती बॅटिंग मात्र आज दशरथ पाटील कडनं झालेली नाहीये. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन खरं तर खेळायचं होतं पॉइंटला. चेंडू चाललाय अगदी आपण पाहिलं तर स्वतः गोलंदाज चेंडूवरती गेला होता. 1 धाव त्याही ठिकाणी जोडली गेली. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा. पॉवर प्लेची ओव्हर मी म्हणेल पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिली असंच म्हणेल. विकेट जरी मिळाली नसली तरी कंट्रोल गोलंदाजी गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून आपण पाहिली. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. मंगेश मॅन फ्रॉम पिंपलगर टीम मध्ये देखील चांगली कामगिरी ते करत असतात सातत्याने आणि आता सध्या तरी त्याच्या फ्रँचायझीसाठी देखील चांगलं कार्य त्याने केलंय. 12th मॅन टीम कौशल 11 रहाणालचा 12वा खेळाडू. आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून निरोप घेताना छत्रपती शिवबा ग्रुपचे अध्यक्ष विजय भांबरे साहेब. अध्यक्ष साहेब आपण इथे आलात आमचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी मास्टर प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून तसेच प्रवीणजी म्हात्रे सल्लागार, रोहितजी पाटील सदस्य, दीपकजी माळी सदस्य, नितीनजी म्हात्रे सदस्य सर्वांचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करते. MPL 2022च्या माध्यमातून थँक्यू. धावसंख्या 5 दुसरे षटक प्रगतीपथावर. पोलीस पाटील 11 आणि कौशल 11 रहानाल या 2 संघांमधील बॅट आणि बॉलचा संघर्ष. मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. दशरथ पाटील 2 धावा पूर्ण करते. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 7 बिनबाद 7 अशी सुरुवात बघायला मिळते. कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. प्लस पॉइंट जमेची बाजू आहे ती पोलीस पाटील 11 या संघाचे संघ मालक बालाराम पाटील आणि अंकुश पाटील यांचा संघ पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पोलीस पाटील 11 प्रथम फलंदाजी करताना मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर कौशल 11 रहानाल, रोहिदास पाटील संघ मालक यांचा हा संघ. चेंडूला ड्राईव्ह केलाय. व्हीच्या शेप मध्ये चेंडू चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
फलंदाज दशरथ याने धावसंख्या 2 ने वाढते, धावफलक 9. दशरथ पाटील एक लेजंड क्रिकेटर, ज्याने खूप मैदान गाजवलेल्या डॉक्टर मोरेश्वर गवली सर. एक काल होता की जे दिग्गज खेळाडू इथे भिवंडी तालुक्यामध्ये खूप क्रिकेट खेळताना आपण बघितले होते आणि त्यांच्या अपोजिट काय क्रिकेट खेळलेले, जवळजवळ 1980 ते 2005 या वर्षांचा आपण जर विचार केला तर जबरदस्त पॉप्युलर खेळाडू होता तो काल. अक्षरशः त्याने गाजवला होता. व्हॉट अ कॅच, स्टनिंग कॅच, जबरदस्त कॅच बघायला मिळाला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच बघायला मिळाला फलंदाज बाद. दमनला करून स्पर्धेचं आयोजन भिवंडीचा नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. बघा, जे सर्व संघ मालक त्यांच्या सोबत आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आपल्या सोबत जर आले असतील तर त्यांना आपण सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले जितू नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद आहे डावखुरा फलंदाज. बालाराम ऑन द अपच्या अंदाजाने खेळलेले क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते, धावफलक 10. 40+ क्रिकेटचा हा धमाका पाहतोय आणि 40 वर्ष वयोगट झाल्यानंतर तुमची दृष्टी देखील हळूहळू कमी होताना पाहतोय. तर तुम्हाला फटका खेळण्यासाठी, फिल्डिंग करण्यासाठी, त्याचबरोबर चांगली गोलंदाजी करण्यासाठी आय साईट देखील स्ट्रॉंग ठेवावी लागेल. जोरदार अपील केला होता कॉट बिहाइंडचा. नेत्र चिकित्सक अधिकारी, आय स्पेशालिस्ट सर्जन डॉक्टर गवली सर, जर कोणाला डोळ्यांचे विकार असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 5च्या सरासरीने धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. करंट रन रेट 10 धावा धावफलकावर आणि याचप्रमाणे जर धावा धावफलकावर जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर धावफलकावर फक्त 20 धावा बघायला मिळतील. पण इथून चांगलं सेट टार्गेट जर उभारायचं असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. स्लॉग ओव्हर मध्ये निश्चितच आपण पाहतो पोलीस पाटील 11 या संघाला. जेवण पाटील आपण यापूर्वी उल्लेख केला की 40 नंतर आपली जी नजर असते ते कमी होत असते. पण कसं असतं, 40 नंतर मुख्यत्वे जवळची नजर कमी होत असते. जवळसाठी चष्मा लागत असतो पण दूरची नजर खूप चांगली असते 40 नंतर. अगदी चांगला उल्लेख केला डॉक्टर गवली सर. आपण बघा, डोळ्यांचे तुम्हाला विकार होणार नाहीत याकडे आपण जातीने लक्ष घालायचं आणि दुखापतग्रस्त होणार नाही याकडे देखील आपण लक्ष द्यायचं आहे. जो फिट आहे तोच हिट आहे. पंचांचा इशारा आहे ते व्हाईट बॉल. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत. आणि तुम्ही क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा. हेल्थ इज वेल्थ. 40+ क्रिकेट शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चेंडू मात्र चांगला फटका खेळलेला आहे. स्क्वेअर लेग डीप मधून क्षेत्ररक्षक मंगेश याच्याकडून चुकी बघायला मिळते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. खाई के पान बनारस वाला, खाई के पान बनारस वाला, खोली जाए बंद अकल का ताला. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 4 धावा ह्या मिळालेल्या आहेत फलंदाजाला. नशिबाचा चौकार. कधी कधी क्रिकेटमध्ये नशिबाची साथ देखील लाभावी लागते, भाग्याची साथ लाभावी लागते आणि 4 धावा
ह्या संघर्षमय 4 धावा आलेल्या आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 15-15. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सुरेंद्र, मॅन फ्रॉम बंगलापाडा. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला उजव्या एष्टीवरचा फुलटॉच चेंडू होता. समाचार घेता आलेला नाही. एस्टनच्या मागे पाहतोय मंगेश वतारे, मॅन फ्रॉम बिलॉंग करतात खारबाव. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सुरेंद्र. क्षेत्र कशाची जागा बदललेली आहे, मात्र नसीब बदलते का ते बघायचं आहे. पंच केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 बॉल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. कॉपी बुक स्टाईलने खेळला होता कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. चौकार. गगनाला कसलीच नाही कमी यांच्या संस्थेत नाव भिडले गगनाला. मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला. मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला. आपण बघितलं जयवंत पाटील, शॉर्ट वाईड अँड पनिश. कारण उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, शॉर्ट बॉल होता, आखूड टप्प्याचा भरपूर वेळ होता फलंदाजाकडे. एक जागा बघितली, फटका खेळला आणि वाईड अप लॉंग ऑफ आणि डीप कव्हर च्या मधून हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे गेला होता. 4 धावांसाठी चौकार. शॉर्ट वाईड अँड पनिश. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 20. अशाच प्रकारे फटके खेळावे लागतील. फलंदाज पाहतो आपण. चौकार जो आला तो जितू याच्या बॅट मधून आलेला आहे. बिलॉंग करतोय मॅन फ्रॉम जून अंदुरकी. सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सुरेंद्र. चांगला पंच केलेला आहे. चेंडू मात्र चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. मैदानाला दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. आपण रिप्ले मध्ये पाहूया. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ज्याप्रमाणे कमिटमेंट दाखवली होती, खराब क्षेत्ररक्षण, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता आणि पंच केला होता. आणि पुन्हा एकदा बघितलं आपण डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार चौका. धावसंख्या वेगाने वाढते. 24. आता मात्र हल्ला चढवलेला आहे. 3ऱ्या षटकामध्ये सुरेंद्र याच्या गोलंदाजीवर हल्ला बोल्ड फलंदाजी करताना जितू ऑन फायर नाऊ. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुरेंद्र. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. चेंडू फ्लाय स्लिप मध्ये बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. टॅप केला होता चेंडूला. धावसंख्या आलूत पुढे सरकताना धावपलकर 25 धावा. आता मात्र पहिल्या 2 षटकांच्या मानाने डॉक्टर मोरेश्वर गवली सर 3ऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा येताना. फुलटॉस चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू मात्र एस्टनच्या मागे अतिशय वेगाने 4 धावांसाठी चौकार. देवानंद पाटील कार्याध्यक्ष पदाला साजेस काम करती. विनोद चौधरी कोषाध्यक्ष पद व्यवस्थित त्या सांभाळती. खराब चेंडू म्हणता येईल. बीमर चेंडू होता आणि चेंडू निघून गेला होता सीमा रेषेच्या पलीकडे. 5 धावा. मित्र म्हणे बीमार नाही तर बीमार चेंडू म्हणता येईल. आणि ह्या चेंडूवर असणारे फीट फ्रीट बॉल आहे. बघूया धावसंख्या. धावपलकर 30. भीमर चेंडू टाकला होता. महागडे षटक. एक्सपेन्सिव्ह ओव्हर बघायला मिळते. चेंडू मात्र चांगला जबरदस्त ठोकलाय. दणदणीत चौकार. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव चराना यारा झूम झूम के ओले ओले ओले. आता मात्र जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते. चौकारांचा पाऊस पडताना फलंदाज जितू. तब्बल 24 धावा खर्च गेल्या 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांचा आपण जर विचार केला तर फक्त 10 धावा धावपलकावर होत्या. पण
एक्सपेन्सिव्ह महागड षटक बघायला मिळते. तब्बल 24 धावा खर्च केलेले आहेत आणि आता मात्र संघ सुस्थितीमध्ये बघायला मिळते. डॉक्टर मोरेश्वर गवली सर. नाही ॲब्सोल्युटली, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा आणि आता मात्र धावसंख्या आहे 34 आणि असं वाटतंय की पोलीस पाटील 11 हा संघ 50+ कडे पाहत असणार आहे. आपण पाहतोय पार्टनरशिप 25 धावांची पार्टनरशिप बघायला मिळालेली आहे, खास करून जितू आणि बाळाराम दोघांच्या मध्ये. आणि कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितले तर जितू याने 9 धावा पटकावलेल्या आहेत 4 चेंडूमध्ये आणि बाळाराम याने 14 धावा पटकावलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. वेगवान पार्टनरशिप बघायला मिळालेली आहे. जबरदस्त फास्ट पार्टनरशिप बघायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. दुसऱ्या गड्यासाठी शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर मुकेश. जेवण असं वाटतं की जितू आणि बाळाराम जर खेळपट्टीवर राहिले तर 50चा आकडा सुद्धा पार होऊ शकतो, कारण यापूर्वी दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप बघायला मिळाली. बघा यानंतर रेडी पोझिशन मध्ये राहायचंय रामकृष्ण डेव्हलपर्स आणि चौधरी सुपर किंग्स. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. हुक केलेला आहे चेंडूला, चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, नाही थांबणार चेंडू. 4 धावांसाठी चौकार. दिनेश जोशी कालीराम मात्रे सदस्य आहेत भारी. सदानंद माली रमाकांची वारी यांची तर बातच न्यारी. दिनेश जोशी कालीराम मात्रे. धावसंख्या वाढते धावपलकर 38. चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम चौकार ठोकलेला आहे. फलंदाज आता मात्र जबरदस्त घणाघाती फलंदाजी करताना मौलिक धावा जोडताना आपल्या संघासाठी जितू 13 धावांवर खेळतोय. त्याने आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 3 खणखणीत चौकार पेश केलेले आहेत. या महत्वाच्या सामन्यामध्ये कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकला होता. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते धावपलकर 39. शॉर्ट ऑन पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगला झेल आणि फलंदाजाचा संपला तिथे. बघूया काय एक्झॅक्टली घडलंय. फलंदाज बाद होते जितू. रमाकांत पाटील सदस्य संस्थेचे सरचिटणीस गिरीश पाटील. पंचांनी हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. फक्त पंचांना संशय असल्यामुळे त्याने डाऊटफुल निर्णय असल्यामुळे हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सोपवलेला आहे. तिसरे पंच या ठिकाणी निर्णय देतील. मात्र एक गोष्ट 12th मॅनने कुठल्या प्रकारे रिप्ले बघायची नाहीये, कारण डिसिप्लिन आहे. तिसरे पंच जे आहेत बघा आपण यायचंय. एक पंच ऑनफिल्ड अंपायर आपण यायचंय. निर्णय आपल्याला चेक करायचा आहे. आमचे पंच पाहणी करतील. आमचे तिसरे पंच या ठिकाणी टीव्ही स्क्रीनवर पाहतील रिप्ले, त्यानंतर निर्णय देतील. दुसऱ्या अँगल मध्ये पंचांना बघायचंय. यस, फलंदाज या ठिकाणी बाद आहे, कारण सीमारेषेच्या आतमध्ये झेल घेतलेला आहे. 3ऱ्या पंचाचा निर्णय येतोय. सुपर कॅच बघायला मिळते. अफलातून झेल तिथे टिपलेला आहे.
आणि फलंदाज जितू याला मैदान सोडावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. बाद होणारा दुसरा फलंदाज पोलीस पाटील 11 ह्या टीमचा. धावसंख्या धावपलकावर 39. खूप चांगला झेल जयंत पाटील या ठिकाणी समाप्त केलेला आहे, कारण क्षेत्ररक्षक जो होता त्याने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सीमारेषेच्या बाहेर जात नाहीये, स्वतःला संतुलित केलं आणि झेल घेतलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. अगदी बरोबर आपण सांगितलं. कित्येक आपण झेल हे सुटल्यानंतर, झेल पकडल्यानंतर सामन्याला कशा प्रकारची कलाटणी लागलेली आहे. यानंतर जो सामना होईल तो रामकृष्ण डेव्हलपर्स आणि चौधरी सुपर किंग्स. आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि सुंदर प्रक्षेपण बघायला मिळते. जयंत पाटील पाहतोय आपण, कारण रिप्ले काय सुंदर दाखवलेले आहेत. आणि नक्कीच याचं क्रेडिट द्यावं लागेल 3 स्टार मूव्हीजला. नरेंद्र पाटील असतील, किशोर म्हात्रे असतील, राहुल म्हात्रे असतील आणि खास करून ओंकार. खूप मेहनत घेतलेली आहे ओंकारने आणि काय सुंदर प्रक्षेपणाने रिप्ले दाखवलेला आहे, ऍक्शन रिप्ले. उत्तुंग भरारी घेतलेली आहे. 3 स्टार मूव्हीज लाईव्ह टेलिकास्टने. सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र बॅटच्या पट्टीत येत नाही. तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, डॉट बॉल. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाने लगेचच तयार राहायचंय. आणि जर तुम्हाला टाइम आउटचा रूल माहित आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला कित्येक संघांना, कित्येक खेळाडूंना फटका त्याचा बसलेला आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. बघा फेकाफेकी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अजून एकदा चेंडूला फेकलेला आहे, पण आता मात्र फलंदाज धावचीत बाद होते. एक गोष्ट प्रत्येक कर्णधाराने लक्षात घ्यायचे, फलंदाज बाद झाल्यानंतर प्लेस स्टँडमध्ये येणारा जो फलंदाज आणि बाद झालेला फलंदाज 30 सर्कलची जी रेषा आहे त्या ठिकाणी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, 30 सर्कलची जी रेषा आहे त्या ठिकाणी दोघांनी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. वेळेसंदर्भात आपण 20 क्रिकेटचे सामने पाहतोय, 2-2 फलंदाज पॅड बांधून तयार असतात, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अगदी चांगला उल्लेख केला आपण. धावसंख्या धावपलकावर 42. आता मात्र एक समाधानकारक धावसंख्या बघायला मिळते धावपलकावर. यानंतर रामकृष्ण डेव्हलपर्स आणि चौधरी सुपर किंग्स या 2 संघांमध्ये प्रेक्षकांना काटेकी टक्कर बघायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयदास, मॅन फ्रॉम वढू नवगर. मुकेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. हेरी गो. चेंडूला फक्त हलक्या हाताने खेळलेल्या सेन्सिबल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट. फक्त चेंडूला हलक्या हाताने तिथे पुश केला होता. पुश करो खुश रहो आणि गॅप मध्ये चेंडूला खेळला होता. ही टेक्निक चांगली आहे. क्रिकेटचं एक चांगलं तंत्र बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. यश या स्पर्धेसाठी आमचे समालोचक परिवाराचे स्कोरर, उत्कृष्ट स्कोरिंग करतात अल्पेश गायकवाड यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. अल्पेश गायकवाड आपलं हार्दिक स्वागत आहे. 44 धावा धावपलकावर. चेंडूला फक्त हलक्या हाताने स्लॅश केलेला आहे. चेंडू चाललाय अतिशय वेगाने बॅकआउट पॉइंट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावते डीप मधून. धावबाची संधी आहे तिथे आणि फलंदाज धावचीत बाद होते बालाराम. रमाकांत पाटील सदस्य संस्थेचे सरचिटणीस गिरीश पाटील, वासुदेव चौधारी सावंत मात्रे उपाध्यक्ष पद सांभाळतील. रमाकांत पाटील सदस्य संस्थेचे सरचिटणीस गिरीश पाटील, वासुदेव चौधारी सावंत मात्रे उपाध्यक्ष पद सांभाळ. तर तब्बल धावपलकावर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा कुठून काढलेल्या आहेत. 47 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी कौशल 11 राहणाल संघासमोर. नाणेफेक करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येत आहे. टॉस बॉक्स आपण पाहतोय ज्यांच्या नावाने हा उभारण्यात आलेला आहे, स्वर्गीय अनिल गंगाराम पाटील. नाणेफेक करण्यासाठी संजू पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये येत आहे.
भानुदास पाटील आपण देखील यायचं 40+ वीर तानाजी दापोडे संघाचे दोन्ही नामांकित क्रिकेटर आहेत. चौधरी सुपर किंग संघाचा कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आपण. स्पेशल गोल्डन कॉइन आहे स्पर्धेसाठी आणि नाणेफेक केली जाणार आहे दोन संघांमध्ये. संजू पाटील यांच्या शुभ हस्ते रामकृष्ण डेव्हलपर्स आणि चौधरी सुपर किंग्स. छापा असं म्हणणं आहे. काटा असा कॉल आलेला आहे. दोन्ही संघ कर्णधारांना स्पेशल गिफ्ट म्हणून स्वीट बॉक्स देण्यात येणार आहे आणि मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. स्वीट बॉक्स आम्हाला नितीन जाधव यांच्याकडून हा पुरस्कृत झालेला आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे ती चौधरी सुपर किंग्स. संघ कर्णधार राजू याने. राजू काय निर्णय? प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करण्यामागे काय उद्दिष्ट आहे? रात्रीचा माहोल आहे, वातावरण थंड आहे आणि आजच्या दिवसाचा रेकॉर्ड पण आहे का एक बेनिफिट असेल बॅटिंग करण्याचा, कारण आतापर्यंत एकही संघ चेस करून जिंकलेला नाही. ही जी स्पर्धा आहे एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे. क्रिकेटचा एक बिग शो पाहतोय. थोडक्यात या स्पर्धेविषयी काय सांगशील? अतिशय अप्रतिम असं आयोजन आहे आणि कुठेतरी इनॉग्रेशनचा प्रोग्राम झाला तो एक IPLचा टच देण्याचा प्रयत्न केला कमिटीने. अतिशय सुंदर प्रकारचं असं ते आयोजन होतं आणि जे बलून्स सोडले त्याच्यानंतर आपले फटाके फोडले, तो जो माहोल होता ना तो एक म्हणजे लोकांना एक असं डोळ्यांना किंवा असं मनाला एक आनंदी देणार होता. अतिशय सुंदर असा प्रयत्न केला आणि खरंच मी कमिटीचं अभिनंदन करेन का त्याने खूप छान पद्धतीने हा जो प्रोग्राम आहे त्याने अरेंज केला. खूप धन्यवाद सर्वांचे. प्रेक्षकांना एक रफ अँड टॉप एन्काउंटर सामना बघायला मिळेल. हा जो फॉर्मॅट आहे MPLचा, प्रत्येक टीममधले प्रत्येक गावातले मिक्स प्लेयर आहेत. एकमेकांना त्यांच्या चांगल्या बाजू वाईट बाजू सगळ्या माहीत आहेत. प्रत्येक सामना हा अटीतटीचाच होणार आहे कारण प्रत्येकामध्ये ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असणारच आहेत आणि चुरशीचा सामना होणार आहे आणि दोन्ही संघ आम्ही एन्जॉय करू सामना. आम्ही दोन्ही संघ कॅप्टन म्हणून शाश्वत देतो का हा सामना आम्ही एन्जॉय करू. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेक गमावले रामकृष्ण डेव्हलपर्स प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती राऊंडपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल चौधरी सुपर किंग्ज या संघाला? मी सर्वप्रथम मास्टर 40+ असोसिएशनला शुभेच्छा देतो. खूप सुंदर आयोजन नियोजन आहे आणि आम्ही चौधरी सुपर किंग या संघाला 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल कारण का 40+ हा चेसिंगसाठी खूप अवघड आहे. कोण 4 गोलंदाज असतील या सामन्यामध्ये? कोणते 4 गोलंदाज तुम्ही यूज करणार? गोपाल आहे, बालचंद्र आहे, स्वतः मी आहे आणि साईनाथ आहे. ही रजनी क्रिकेट ची स्पर्धा पहिल्यांदाच एक चांगला उपक्रम आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे. MPL 2022 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा आहे. काय सांगशील थोडक्यात या स्पर्धेविषयी? मी सांगितलेलं आहे का खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि हा प्रत्येक खेळाडूंनी आनंदाने खेळ खेळावा. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला देखील विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आहे, नाणेफेक जिंकून चौधरी सुपर किंग्ज संघ कर्णधाराने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे रामकृष्ण डेव्हलपर्स या संघाला. मी आपणास घेऊन जातोय कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत द व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज डॉक्टर मोरेश्वर गवली सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद जयवंत पाटील. पहिल्याच चेंडू हवेत होता. खरं तर मिड ऑफला एक संधी होती झेल घेण्याची. तुम्ही जर अशा प्रकारे झेल घेतला तर पहिल्या षटकामध्ये जेव्हा अर्ली ब्रेक थ्रू मिळतं तेव्हा एक संघाचं मनोधैर्य वाढत असतं. समोरच्या संघावर सुद्धा एक प्रेशर बिल्डअप होत असतं. मात्र मंगेश एक धाव पूर्ण करतोय. 47 धावांचं लक्ष्य आहे. दशरथ
याला मात्र कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमा रेषेकडे अडवू शकणार नाहीये. सीमा पार चौकार. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. फुट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट बॉल होता आणि कंट्रोल हुक शॉट खेळला होता. शॉर्ट फिनिशच्या डोक्यावरनं चेंडू सीमापार गेला होता. दशरथ राईटाम याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र दुसऱ्या प्रयत्न सुद्धा झेल घेता आलेला नाही. दशरथ थोडासा नाराज आहे कारण पहिल्या चेंडूचा झेल सुटला होता आणि दुसऱ्या चेंडूचा झेल सुटते. अशा वेळेला अशी जो चूक क्षेत्ररक्षक करतायत ते कुठेतरी गोलंदाजाचं थोडंसं खच्चीकरण होतं आणि त्याच्यावर सुद्धा एक मानसिक दबाव निर्माण होतो. कारण गोलंदाजी चांगली जर होत असेल तर क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं हे फार गरजेचं असतं. धावसंख्या झालेली आहे 6. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 47 धावांचं लक्ष आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय कौशल 11 राहणार हा संघ. मंगेश त्याचबरोबर सुधीर अशी जोडी खेळपट्टीवर. याला फुलटा चेंडू होता आणि स्वांग केलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी करता चेंडू हातात पडण्यापूर्वीचा क्षेत्ररक्षक खाली पडतोय. हीच तर खरी मजा असते 40+ क्रिकेटची. प्रयत्न नक्की चांगला होता. असं म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर. तुमचा प्रयत्न तितका चांगल्या दर्जाचा नसेल तर परमेश्वर तरी काही साथ देईल तुम्हाला. तिसरा झेल सुटतोय. 4 चेंडू मध्ये जेव्हा 3 झेल सुटतायत याला मात्र पुन्हा डाव्याष्टीच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. हा वाईट चेंडू आहे. डाव्याष्टीच्या बाहेरून जातोय. एक अवंतर 10 मिनिटे धावसंख्या होते 9. फलंदाजाला चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षकांची साथ मिळते. आतापर्यंत 3 झेल सुटलेले आहेत. दशरथ याला पुन्हा एकदा हुक शॉट. सुंदर फाटका. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए. आवश्यक धावगतीची आवश्यकता होती त्या धावगतीला स्पर्श केलेल्या 13 धावा आलेल्या आहेत. निश्चितच गवली सर आपण पाहतोय मंगेश वतार याला अगदी आयर्लंडचा केविन ओब्रायन याचा अंदाज आहे. यावेळेला मात्र बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र थोडासा दूर राहिला होता फलंदाज. आता एक चांगली सुरुवात म्हणता येईल कारण पहिल्या षटकामध्ये जेव्हा तुम्हाला आवश्यक धावगतीच्या पुढे जाऊन तुम्ही सुरुवात करतात तेव्हा संघाचं मनोधैर्य वाढते आणि जेव्हा तुम्ही समोरचा संघ जेव्हा 3 झेल सोडतो तेव्हा सुद्धा फलंदाजाचं मनोधैर्य खूप वाढत असतं. 13 धावा झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. समोर जे लक्ष आहे 47 धावांचं लक्ष आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. आस्किंग नांदेड थोडासा कमी होणार आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती 11.75 आणि आता मात्र ते आवश्यक धावगती 11.33. 34 धावा म्हणजे 18 चेंडू आणि 34 धावा. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. मिडल कॉन्फरन्स आपण कमीत कमी करायचे आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज जितू. जितू याने खूप चांगली फलंदाजी केली. डावाला आकार दिला होता. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल तो म्हणजे सुधीर. सुधीर आणि मंगेश अशी ही जोडी खेळपट्टीवर. कौशल 11 राहणार संघाची. क्षेत्ररक्षण सुद्धा विखुरलेलं असणार आहे कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक जे संपलेलं आहे पहिलं. याला मात्र पंच केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाही. चेंडू डीप कव्हरला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. दोघांमध्ये ताळमेल नाहीये आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करते सुधीर. धावसंख्या होते 15. आपण पाहतात MPL मास्टर प्रीमियर लीग 2022
या क्रिकेटला आज प्रारंभ झाला, या प्रीमियर लीगला आज प्रारंभ झाला. धावसंख्या झाले 15. दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. कौशल 11 विरुद्ध पोलीस पाटील 11. याला मात्र यष्टीजित करण्याचा प्रयत्न केला जातोय. हलकस अपील सुद्धा केलं जात आहे, परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुखरूप आहे. कुठल्या प्रकारे धाव सुद्धा एक चांगला चेंडू होता, आमंत्रित केलं होतं खरं तर फटका खेळण्यासाठी. 16 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात बघायला मिळाली, मात्र या षटकामध्ये जितू एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. त्याचा सामना करेल सुधीर आणि मंगेश अशी जोडी खेळपट्टीवर. याला मात्र बॅकफुटला येऊन पंच केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप कव्हरला. फक्त एकच धाव मिळेल. खरं तर खेळायचं होतं पॉइंटच्या दिशेने, चेंडू मात्र जातोय कव्हरला, त्यावेळी फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होती 16. 47 धावांचं लक्ष आहे. 15 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये, कारण कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही कौशल 11 राहणार संघाची जमेची बाजू आहे. याला पुन्हा बॅकफुटला हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जाते शॉर्ट थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुदैव म्हणता येईल, कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. कारण मिसफील्ड झालं तर चेंडू थांबणार नाही, सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या झाली 18. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. याला स्लॉक सिपचा फटका खेळलेला आहे, मात्र टायमिंग साधता आलेला नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. धावबादची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. दमनला करून स्पर्धेचं आयोजन 19 धावांची पार्टनरशिप करून बाद होते सुधीराने एक चौकार लगावला. 6 चेंडूंचा सामना केला आणि 6 चेंडू मध्ये बघितलं आपण 9 धावा, 150चा स्ट्राईक रेट. चांगली सुरुवात केली संघासाठी. 19 धावांची पार्टनरशिप. आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी सुरेंद्र, आय थिंक मॅन फ्रॉम बंगलापाडा. मॅन फ्रॉम बंगलापाडा खारबाऊ. सुरेंद्र असा एक फलंदाज, याकडे क्षमता आहे मोठी फटके खेळण्याची, मात्र क्षमता तुमच्याकडे असून चालत नाहीये. क्षमतेचा वापर तुम्ही मैदानावर करायला हवा. जितू पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या आहे 1/19. 47 धावांचं लक्ष. जितू फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही. अपील केलं जात आहे आणि याच बरोबर 0वर बाद होतोय सुरेंद्र. पद सांभाळती अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यात पुढाकार घेती. रोहिदास पाटील प्रकाश म्हात्रे उपाध्यक्ष पद सांभाळती. कसलीच नाही कमी यांच्या संस्थेत नाव भिडले गगनाला. कसलीच नाही कमी यांच्या संस्थेत नाव भिडले गगनाला. मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलवाला. 0वर बाद होतोय या ठिकाणी सुरेंद्र. खरं तर फलंदाज बाद होण्यासारखा हा चेंडू नक्कीच नव्हता. लोअर फुटचा चेंडू होता आणि जो स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही. चेंडू पायावर आदळतोय. अपील केलं जात आहे जितू अँड कंपनी कडून आणि पंचांनी मात्र इशारा दिला तो सुरेंद्र या खेळपट्टी सोडून जाण्याचा. खूप चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळते. फक्त 6 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 6 धावा. 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. जितू जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप, शॉर्ट रनअप आहे. त्याचा सामना करेल खेळण्यासाठी आलेला महेश. याला डिफेन्स करण्याचा प्रयत्न, बचावात्मक रीतीने खेळण्याचा प्रयत्न.
सुदैव म्हणता येईल बॅटला स्पर्श झाला नाही. डिफेन्स केला होता, बचावात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी कॉपीबुक स्टाईल टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा खेळ बघायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघितलं धावसंख्या जी झालेली आहे 19. पहिल्या षटकाचा खेळ जेव्हा आपण बघितला एक चांगली स्थिती बघितली आपण कौशल्य राहणार संघाची. मात्र दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळेल जितू याची. फक्त 6 धावा दिल्या. आता मात्र 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. कौशल 11 राहणार संघाला सामना जिंकायचा असेल तर या तिसऱ्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा त्यांना जमावे लागतील. आणि जर हा सामना पोलीस पाटील 11 संघाला जिंकायचा असेल तर ज्याप्रमाणे जितू यांनी गोलंदाजी केलेली दुसऱ्या षटकामध्ये त्याप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चितीने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला आपण पाहतोय की अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात, तर कित्येक वेळेला आपण पाहतोय की पराभवाच्या खैत जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करतात. रात्री आपण स्थिती बघितली मुंबई इंडियन्स संघाची. पोलार्ड आणि सूर्यकुमार खेळपट्टीवर असताना असं वाटलं की सहजगती विजय मिळवून देतील, म्हणून क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ संबोधला जातं. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. बारा चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय विद्यानंद. याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. याला म्हणतात ब्लाइंड स्विंग. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. कारण फुटवर बघायला मिळालं नाही. जागेवरनं फक्त क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. विद्यानंद याला म्हणतात लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय काऊ कॉर्नरला आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय. डीजे वाले सुद्धा शांत झालेले आहेत. लॉफ्टेड शॉट खेळलेला होता. काऊ कॉर्नरला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण मात्र खूप चांगला झेल समाप्त केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये असतं. असं वाटलं की मंगेश चांगली फलंदाजी करतोय, कारण मंगेश यांनी सुरुवात चांगली केली होती. एक चौकार लगावला. 6 चेंडूंचा सामना केला आणि 7 धावांचं योगदान करून बाद झाला. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 19. तब्बल 3 फलंदाज या धावसंख्येवर बाद झालेले आहेत. संघासाठी हा अशुभ आकडा. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी येते कुंदन, मॅन फ्रॉम पिंपळघर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला आहे. चेंडू ते फाईन लेकडे पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने बऱ्याच उशिरानंतर धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 20. अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे, कारण 47 धावांचं लक्ष ठेवलेले ते पोलीस पाटील संघाने. 9 चेंडू आणि 27 धावा. कुंदनकडे क्षमता आहे, पण क्षमतेचा वापर करायला हवा. तुमच्याकडे क्षमता आहे की असून चालत नाही, ती क्षमतेचा तुम्ही वापर करायला हवा, दाखवून द्यायला हवं. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालं नाही. तुम्हाला एक दर्जेदार फटका खेळायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे चेंडूवरली नजर, तुमचं फुटवर्क, टायमिंग, ताकद आणि प्लेसमेंट, या 5 गोष्टी तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. विद्यानंद शॉर्ट रनअप. याला स्टेप आउट, डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला होता. स्टेप आउट झाला होता, पुढे गेला होता आणि परफेक्ट हाफ बॉल घेऊन हा चेंडू लॉफ्ट केला होता. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार षटकार. कुंदन याच्या बॅट मधून षटकार. अशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता आहे. जर कौशल 11 राहणार संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू आणि 21 धावा.
हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. विद्यानंद पुन्हा स्टेप आउट झाला होता, माझं टायमिंग साधता आलेले. बॅक टू द बॉलर, कुठल्या प्रकारे धाव नाहीये आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण बऱ्याच वेळा बघायला मिळते. रात्री आपण बघितलं मुंबई इंडियन्स संघावर अशाच प्रकारचं समीकरण आले, संघ पराभूत झाला. आणि आज सुद्धा मला वाटतं तिसऱ्यांदा आमचे एक्सपर्ट्स करून राजू पाटील माहिती देतात की समीकरण आलेलं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा 22 धावांची आवश्यकता होती. 6 चेंडू 22 धावा, या ठिकाणी 6 चेंडू 21 धावा. जेव्हा अशा प्रकारचं समीकरण असतं तेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका येणं फार गरजेचं असतं. आणि जर क्षेत्ररक्षण करण्याचा सामना जिंकायचा असेल तर पहिले 1 किंवा 2 चेंडू डॉट गेले किंवा फलंदाज जर बाद केला तर मात्र ते विजयाकडे मार्गक्रमण करू शकतात. मित्रांनो, आपण पाहतात MPL मास्टर प्रीमियर लीग 2022. 6 चेंडू आणि 21 धावा. धाव संख्या झालेली 26. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. मास्टर प्रीमियर लीग 2022 एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय सुंदर वातावरण. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे, सुसज्ज अशी क्रीडानगरी आपण पाहतोय. ग्रामपंचायत दापोडे, ग्रामस्थ मंडळ दापोडे आणि वीर तानाजी एक गाव एक मंडळ दापोडे यांचा तर आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. कारण या स्पर्धेसाठी त्यांनी खेळपट्टी विनामूल्य दिलेली आहे. त्यांचा खूप खूप आभार. नितीन येतोय अंतिम षटक घेऊन. याला महत्वाचा लेट फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या मागे फक्त एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाही. थोडीशी हवाई यात्रा करावी लागेल. कमी वेळात जर लवकर पोहोचायचं असेल तर हवाई यात्रेचा तुम्हाला सहारा घ्यावा लागेल. तसंही हवाई यात्रेचं भाडं खूपसं वाढलेलं नाहीये. इंडिगो असेल, किंगफिशर असेल, विस्टारा असेल, खूपसं वाढलेलं नाहीये. वापर करायला काही हरकत नाहीये. याला स्टेप आउट झालेला होता. सरळ चेंडू जाते वाईड ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते मात्र 2 धावा वाचू शकत नाहीये. धावसंख्या होते 29. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू मोठा फटका खेळावा लागेल. नितीन 7 ते 8 पावलांचा रनअप आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल कुंदन. कुंदनकडे एक क्षमता आहे. एक षटकार त्यांनी लगावलेला आहे. शेप आउट झाला होता. बघितलं थोडासा बॉडी लँग्वेजला बघितलं आणि चेंडू थोडासा शॉर्ट ठेवला की सातत्याने कुंदन थोडासा पुढे येतोय फटका खेळण्यासाठी. हे बघितलं नितीन. आता मात्र 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. म्हणजे तिन्ही चेंडूंना सीमा रेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल सुटतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. 30 धावा. आता मात्र पराभवाचा अंतर कमी करण्यासाठी 2 चेंडूचा वापर करावा लागेल. कारण प्रीमियर लीगची स्पर्धा असल्यामुळे रन रेट थोडासा मेंटेन ठेवण्यासाठी पराभवाचं अंतर जर कमी झालं तर जर रन रेट थोडासा वाढू शकतो. कारण 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. याला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी. पहिलं षटक जर सोडलं तर प्रत्येक गोलंदाजीने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्येच फक्त बघितलं आपण 13 धावा आल्या होत्या. त्यामध्ये तब्बल 3 झेल सोडले गेले होते. नशिबाची साथ मिळाली होती. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली होती. पुन्हा लावून ग्राउंडचा फटका. गॅप मधून चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 40 plus master 40 plus 40 plus master 40